मार्केटसारखी जिलेबी आपण घरी कशी बनवायची सोप्या पद्धतीने अर्ध्या तासात होणारी ही जिलेबीचा प्रकार आहे। तर ही जिलेबी आपल्या ह्या सणासुदीला नक्कीच उपयोगी पडेल। तर चला पाहूया जिलेबी कशी बनवायची ते। तर जिलेबीसाठी आपल्याला मैदा लागणार आहे। मैदा मी 1.5 वाटी घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही वाटीचं माप घ्या। तर 1.5 वाटी मैदा घेऊन मी त्या एका बाउलमध्ये टाकून घेतलेला आहे। बघा याप्रमाणे मी मैदा घेतलेला आहे आणि मैदा घेतल्यानंतर त्याच वाटीने मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। दही हे मी घरीच बनवलेलं दही आहे, पॅकेटमधलं दही नाही आहे। आणि थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा ते मौसूद होईपर्यंत म्हणजे गुठळ्या मोडेपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आणि थोडं थोडं लागेल तसं पाणी घ्यायचं आहे, जास्त पातळ करू नका, जाडसरच आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। बघा आणि खाण्याचा सोडा मी पाव चमचा घातला आहे, जास्त सोडा घालू नका, फक्त चिमूटभरच घाला। माझा मैदा जास्त असल्याकारणाने मी पाव चमचा घातलेला आहे। बघा याप्रमाणे आपण आता ते बॅटर मिक्स करून ठेवून दिलेलं आहे आणि आता आपण पायपिंग बॅग घेतली आहे, ते बॅटर ह्याच्यात घालून घेणार आहोत। तर जर तुमच्याकडे अशी पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी घेतली आणि ती ग्लासमध्ये अशी ठेवून दिली तरी चालेल। बघा याप्रमाणे त्याला पॅक करून घ्या आणि आपल्याला आता ते रिबन कन्सिस्टन्सीमध्ये असलेलं बॅटर त्याच्यात ओतून घ्यायचं आहे। जास्त पातळ करू नका आणि जास्त घट्टसर पण नाही पाहिजे, पण पातळ तर बिलकुलच नाही पाहिजे, घट्टच पाहिजे, भजीपेक्षाही घट्ट पाहिजे। तर याप्रमाणे आपण त्याला वरच्या बाजूला रबर लावून घेत आहोत, म्हणजे टाईट करून घेत आहोत आणि खालचा भाग आपण कैचीने कापून घेणार आहोत। बघा याप्रमाणे पॅक करून घेतल्यानंतर आपण उलटं करून घेणार आहोत आणि कैचीने कापून घेतो आहे खालचा भाग। जेवढा आपल्याला जिलेबी जाड पाहिजे तेवढी आपण कापून घेणार आहोत, जास्त जाड पण करू नका, जास्त पातळही करू नका, मीडियम आकाराचा आपल्याला जिलेबीचा प्रकार करायचा आहे। आणि आता आपण जिलेबीसाठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत। तर अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि 1 वाटी साखर घेतली आणि जाडसर आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आणि 1 तारीच्या अलीकडेच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे 1 तार होईल त्याच्या अलीकडेच, म्हणजे चिपचिपा असं पाक तयार करून घ्यायचं आहे। गुलाबजामुनसारखा पातळ करायचं नाही, थोडंसं घट्टसरच करायचं आहे। आणि त्यासाठी कलर मी टाकला आहे, ऑरेंज कलर टाकला आहे अर्धा टीस्पून। बघा याप्रमाणे आपल्याला पाक चिकट असा झाला पाहिजे, जाडसर। याप्रमाणे आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण तो थंड करून घेणार आहोत। आपल्याला जिलेबी त्याच्यामध्ये टाकायची आहे, त्यामुळे आपल्याला पाक थंड करूनच घ्यायचा आहे, गरम जिलेबी टाकायची आहे आणि पाक थंड असला पाहिजे, ही टिप्स लक्षात ठेवा। आणि आता आपण जिलेबी करणार आहोत। बघा याप्रमाणे आपल्याला गोल गोल जिलेबी करून घ्यायची आहे। जर आपली तेलामध्ये विरघळत असेल जिलेबी तर मैदा त्यात मिक्स करून घ्या, म्हणजे थोडंसं घट्टसर करून घ्या, जर तुमची पातळ जिलेबीचं बॅटर झालं असेल तर। बघा याप्रमाणे आपण सगळ्या जिलेबी करून घेणार आहोत। याप्रमाणे आपण त्याला गोल गोल करून जिलेबी तयार करायची आहे। खूप सोपी पद्धत आहे। पहिला 1-2 ह्याच्यामध्ये तुम्हाला जिलेबी करता येणार नाही, पण परत नक्कीच तुम्ही प्रयत्न करा। 1-2दा केल्यानंतर जिलेबी 1-2 काढल्यानंतर आपल्याला व्यवस्थित जिलेबी काढता येईल। याप्रमाणे सगळ्या जिलेबी काढून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।